राजकीय, सामाजिक आणि आर्थिक अशा अनेक विषयांवर वक्तव्य करणारे अभिनेते शरद पोंक्षे हे नेहमीच त्यांच्या स्पष्ट वक्तव्यामुळे चर्चेत असतात। नाटक, मालिका, चित्रपट या तीनही माध्यमातून ते प्रेक्षकांचं मनोरंजन करतात। शरद पोंक्षे हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असतात। तसेच त्यांच्या कौटुंबिक जीवनाचे अपडेट्स देखील ते सोशल मीडियावर शेअर करतात। तर अशातच शरद पोंक्षे यांची लेक शिक्षणासाठी परदेशात गेली होती आणि त्यासह ती पायलट देखील आहे, हे तर आपल्याला माहितीच आहे। पण मुलीच्या या शिक्षणासाठी शरद पोंक्षे यांनी कर्ज काढलं होतं आणि एक फ्लॅट देखील विकला होता। याबद्दल स्वतः शरद पोंक्षे यांनी एका मुलाखतीत सांगितलं। सर्व काही या YouTube वाहिनीशी साधलेल्या संवादात शरद पोंक्षे म्हणाले, मी माझ्या मुलीला अमेरिकेत कसं पाठवलं हे माझं मला माहित। मला कोणी विचारलं का, तू इतके पैसे कधी उभे केलेस, कसे उभे केलेस, तू काही भ्रष्टाचार केलास का, तू दरोडा टाकून मुलीला पायलट केलंस का? नाही ना। 2020 आणि 2021 मध्ये कोरोना होता। 2019च्या डिसेंबर मध्ये कोरोना आला। ते पूर्ण वर्ष मी कर्करोगाशी झगडलो आणि यापुढे देखील ते म्हणाले, मी कर्करोगाशी लढा देत होतो आणि त्या काळात सगळं शून्यावर आलं होतं। माझं घर पूर्णपणे थांबलं होतं। थांबलेल्या घरावर येऊन कोरोना आणि लॉकडाऊन आदळलं। त्यानंतर मी पूर्ण पैसे उभे केले, मी कर्ज काढलं, मी माझा एक फ्लॅटही विकला, त्यानंतर मी माझ्या FD विकल्या। असं करून मी मुलीला पायलट होण्यासाठी अमेरिकेत पाठवलं। अशा प्रकारे त्यांनी त्यांच्या मुलीला शिकवलं। यासह शरद पोंक्षे यांचा बंजारा हा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे। मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला।